जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा बार्शी रोडचं काम पूर्ण करण्यासाठी 1.5 महिन्याचा कालावधी दिलाय. 1.5 महिन्यांचा हे जे काम आहे रस्त्याचं हे पावसाळ्याच्या आधी पूर्ण होणं गरजेचं आहे. कारण ही वाढलेली ही वाहतूक पाहत आहे का फक्त ह्या डिवायडरमुळे आहे. हे पहिल्यांदा डिवायडर हे केलं गेलं, तिथून पहिल्यांदा सुरुवात केली गेली त्या डिवायडरची, ती शेवट इथपर्यंत केली गेली. पण त्याच्यानंतर काय नियम वगैरे त्यांनी चालून आणले वापस एकदा, आणि हे वापस एकदा डिवायडर यांनी फोडायचं काम लागलंय. आता हे डिवायडर काढण्यासाठीच कमीत कमी 15 दिवस गेलेत. आता हे वापस फोडणं याच्यासाठी 5 दिवस जाणार आहेत अजून. नेमकं अजून सुद्धा बीडच्या नागरिकांना माहीत नाही की नेमकं हे काम असं संत गतीने का चालू आहे. बरं, हे केलेलं काम हे फोडायचं आहे काय वापस, याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा इथं कोणीच नाही आहे. आणि जर का तुम्ही पाहिलं तर त्या दिवशी माझे सहकारी पत्रकार होते आप्पासाहेब मोहोळकर, ग्राउंड रिपोर्ट केला होता यांनी याच रोडला की ही जी वाहतूक आहे का, हे जे काम आहे हे रात्री करावं, कारण ही वाहतूक आहे का याच्यामुळे ह्याचा हा कामाचाही खोळंबा होतोय आणि इथे वाहतूकसुद्धा होती आहे. लोकांना यायला जायला रस्ता राहत नाही. 2 व्हीलरच्या गाड्या आहेत का याच्यामुळे ह्या खडीमुळे अशा स्लिप होतात, पण इथं काळजी घेण्यासाठी कोणी नाही आहे. प्रशासन नेमकं झोपलंय की प्रशासन करतंय काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सध्या. बरं, हे डिवायडर जे हे झालंय हे जर का अगोदरच हे डिवायडर जर का नियमात बसत नव्हतं तर मग हे बांधकाम डिवायडरचं करायलाच नव्हतं पाहिजे. हे डिवायडर पूर्ण केलं आणि वापस एकदा हे डिवायडर फोडायला लावलं. म्हणजे आता ह्या रस्त्याच्या कामासाठी जर का डिवायडरलाच कमीत कमी बांधायलाच 15-20 दिवस लागत असतील तर रस्ता करायला नेमकं लागणार तरी किती दिवस आहेत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 1.5 महिन्याचा कालावधी दिलाय बार्शी रोडचा हा रस्ता पूर्ण करण्यासाठी, पण डिवायडर करण्यासाठी 20-20 दिवस लागत आहेत. बरं, हे आजूबाजूला गाड्या पाहतात तर फक्त हा वन वे रस्ताच राहतोय. अलीकडून गाड्या येतात, पलीकडून गाड्या लागतात. हा जी साचलेली खडी आहे ना याच्यामुळे माहिती आहे का काही नागरिक पडलेत. माझे सहकारी पत्रकार होते आप्पासाहेब मोहोळकर, त्यांनी ग्राउंड रिपोर्ट केला होता इथे 15 दिवसा अगोदर येऊन. त्याच्या दुसऱ्यानंतर त्या बातमीची दखल घेतली गेली आणि फक्त दुसऱ्या दिवशी नंतर साफसफाई करून त्याच्यावर पाणी मारलं गेलं. पण परवा दिवशी येऊन जेव्हा मी स्वतः इथे पाहिलं, जेव्हा जशाच तशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता नेमकं हे 1.5 महिन्यात बार्शी रोडचं काम कंप्लीट होणार आहे का, आणि पण का नागरिकांना असाच हा त्रास सहन करावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मला वाटतं प्रशासनाने एक या रोडचा चार्ट बनवावा, नियम अटी सांगाव्यात, म्हणजे नागरिकांनाही कळेल की या कोणत्या नियमामध्ये हा रोड होतोय. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.